हे विचार आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा। या ठिकाणी शिवसेना भाजप रिपाईच्या महायुतीच्या प्रचारार्थ आलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या ठिकाणी युवकांचे आशास्थान असलेले शिवसेनेचे आदित्य ठाकरे साहेब, राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य मंत्री या ठिकाणी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे राज्यमंत्री रवींद्रजी, रवी फाटक, आमदार पास्कल धनारे, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित नगराध्यक्ष पिंपळे, सर्व युतीचे महायुतीचे उमेदवार, आरपीआयचे प्रमुख पदाधिकारी, सर्व सन्मान्य व्यासपीठ, बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, या ठिकाणी ही पालघर नगरपालिकेवरती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच आपण पालघरमध्ये या ठिकाणी शिवसेना भाजप आणि रिपाईच्या माध्यमातून आपण ही पहिली निवडणूक या ठिकाणी लढवतो आहोत। खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी खऱ्या अर्थाने पालघर निवडणुकीच्या अगोदरच पालघरपर्यंत जे एमएमआरडीच्या माध्यमात एमएमआरडी ही पालघरपर्यंत त्यांनी जाहीर केलेली आहे आणि या एमएमआरडीच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं या नागरिकांना जे आवश्यक जे आहे की सगळ्यात महत्त्वाचे रस्ते असतील, गटार असतील, पाणी असेल, या ठिकाणी ज्या नागरी सुविधा ज्या आहे या नगरपालिकेच्या या एमएमआरडीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपूर्ण या पालघर शहराचा एक बृहत आराखड्यानुसार संपूर्ण कायापालट त्या ठिकाणी केला जाणार आहे। आज आपण भिवंडी, कल्याण, अंबरनाथ किंवा मुंबई महानगरपालिकेच्या आजूबाजूच्या क्षेत्राचा जर परिसर जर बघितला, एमएमआरडीच्या माध्यमातून संपूर्ण त्या ठिकाणी कायापालट झालेला आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांचा अनुभव आहे, एकनाथ शिंदे साहेब असतील, रवींद्र चव्हाण असतील, रवी फाटक असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवत आहोत आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रत्येक प्रश्नांच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारे जाणीव आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने एमएमआरडीच्या माध्यमातून असो, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकासच्या माध्यमातून असो, या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की या विभागाचा सुद्धा एक साधा कार्यकर्ता आणि खासदार म्हणून माझी सुद्धा नैतिक जबाबदारी आहे की या निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने कधी नव्हे एवढा निधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून आपण या शहराचा कायापालट त्या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न करू। आपण साहेब, या ठिकाणी मागच्या वेळेस आपण महाआरोग्याच्या शिबिराच्या वेळेस आपण मागणी केली होती की या ठिकाणी सुसज्ज अशा प्रकारच्या हॉस्पिटलची आवश्यकता आहे। आपण आणि गिरीश महाजन साहेबांनी त्या ठिकाणी सूतवाच केला आहे आणि त्याचे त्या ठिकाणी प्रत्यक्ष कारवाईला सुद्धा सुरुवात झालेली आहे। म्हणजे कारण एखादा मोठा ॲक्सिडेंट जर झाला तर गुजरात आणि मुंबईशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून या ठिकाणी एखादं सुसज्ज अशा प्रकारचं 200 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने MRI आणि CT स्कॅन सारखे किंवा त्या ठिकाणी एंजिओप्लास्टी असेल, एंजिओग्राफी असेल, अशा आधुनिक स्वरूपाच्या या ठिकाणी सुसज्ज अशा प्रकारचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी करता येईल। मागच्या 5-10 वर्षामध्ये काय झालं या खोलात जाणार नाही, परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने साहेब आपण आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सुद्धा एक सुंदर या ठिकाणी नक्षत्र गार्डनचं वेऊर या ठिकाणी आपण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे
आणि म्हणून पालघर शहरवासियांसाठी साहेब या ठिकाणी ज्या होत नव्हता त्या गाड्या आपण या ठिकाणी थांबवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी राजस्थानचे बांधव असतील, गुजरातचे बांधव असतील किंवा या ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी अजमेर असेल, बांद्रा, उधमपूर, अजमेर सारख्या ट्रेन्स असतील त्या ठिकाणी या ठिकाणी थांबवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता, कारण वेळ कमी आहे म्हणून जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगेन की या ठिकाणी भुयारी गटार असतील, रस्ते असतील, या ठिकाणी खऱ्या अर्थाने पानेरी नदीचा प्रश्न असेल, पोल्युशनच्या संदर्भातला प्रश्न असतील, निश्चित या इलेक्शननंतर आम्ही सार्वत्रिकरित्या या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू. मग या ठिकाणी सगळ्यांना माझी विनंती आहे की 24 तारखेला या ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना या ठिकाणी धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हावरती बटन दाबून आपण प्रचंड मताने आपण निवडून द्याल अशी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलं आहे. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली आहेत. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं, वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.